महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलं अशा आदरणीय आम्हा सर्वांचे नेते स्वर्गीय दादांच्या 28 जानेवारी 2026ला झालेल्या दुर्घटनेबाबत मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की अध्यक्ष महोदय 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या सुमारास बारामती या ठिकाणी दादांचं विमान क्रॅश झालं आणि अपघाती दुर्दैव असं त्या ठिकाणी निधन झालं। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला या घटनेतून नक्कीच चटका लावून जाणारी घटना होती। आमच्यासारख्यांना देखील सातत्याने वाटत होतं की दादा नक्की त्या विमानात होते का, नक्की माहिती घ्या, हा प्रकार कशामुळे घडला, घात आहे की अपघात आहे, ही देखील आमची भावना त्यावेळेला नक्कीच उभी राहिली होती। आम्हाला देखील त्या पद्धती प्रश्न आमच्या डोळ्यासमोर चिन्ह पडलेले होते। आणि अध्यक्ष महोदय, अशा घटनेनंतरनं आदरणीय या देशाचे प्रमुख नेते पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणाने सांगितलं की ही घटना हा अपघात आहे आणि यामुळे झालेलं नुकसान कधी भरून निघणार नाही, अशा देखील भावना आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद माध्यमातून व्यक्त केल्या। काही काळ गेला आणि त्यानंतर आजपर्यंत या घटनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न केला, तो आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्यातून अनेकांनी ही घटना काय आहे, या घटनेमागचं सत्य काय आहे, ही देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली पाहिजे असं आमचं देखील मत आहे। म्हणून आयत्या वेळेला किंवा आजपर्यंत जे जे वेगवेगळे विषय, वेगवेगळे मुद्दे घेऊन किंवा ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्यामध्ये संबंधित घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला घेतली का जात नाही, आयत्या वेळेला विमानाचे पायलट कसे बदलले गेले, विमानाची टेक ऑफची वेळ बदलली गेली, नक्की उशीर कशामुळे झाला, दृश्यमानता कमी असताना लँडिंग करण्याचा प्रयत्न का झाला, ज्या तपास यंत्रणा आहेत, AIB असेल, DGC असेल, CID असेल, अशा वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून या घटनेचा तपास होत असताना या तपासावरती कुठला दबाव आहे का, आणि त्याही पलीकडे जाऊन नव्यानं आता तर अजून तपासाअंती काहीच निष्पन्न होणार नाही, अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। मी राज्याचे मुख्यमंत्री गेले 20 वर्षापासून जवळून पाहतो, कुठलाही कठीण प्रसंग आला तर त्याला सामोरे जाण्याची ताकद आणि धमक कुणामध्ये आहे तर ते आदरणीय फडणवीस साहेबांमध्ये, हे आम्ही देखील अनुभवलेलं आहे। मागील 20 वर्षापासून पाहत असताना दादांच्या घटनेच्या वेळेला जे मुख्यमंत्र्यांनी मी पाहिलं, ती परिस्थिती कधीच मुख्यमंत्र्यांची मी पाहिलेली नव्हती। आणि ह्या घटनेनंतर ज्या ज्या वेळेला आम्ही देखील शंका किंवा जे कोणी मुद्दे उपस्थित करतायत त्यावरती बोलण्याचा प्रयत्न केला, तर जाणीवपूर्वक मी असेल, माझे सहकारी अनिल भाईदास पाटील असतील किंवा अनेक माझे सहकारी विधिमंडळातले आहेत, आमच्यावरती देखील आरोप केले जातात। आम्ही गप्प का आहोत, आम्हाला काय मिळणार आहे का, नक्की याच्या मागे यांचं काही षडयंत्र आहे का। आणि अध्यक्ष महोदय, एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला आम्ही निवडून येतो, त्या माझ्या मावळच्या मायबाप जनतेला देखील सुनील शेळके हा निवडून जरी दिलेला असला तरी तो चांगलं काम करेल हा विश्वास आहे। मतदारसंघातले लोक बोलत नाही, आम्हाला कुणालाही बोलत नाही, कोण बोलतं, ट्रोलर, आम्हाला बोलले ठीक आहे, परंतु कठीण प्रसंगामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अजितदादांच्या मागे, पवार कुटुंबाच्या मागे उभं राहण्याची भूमिका ठेवली, ते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत, प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील,
मी सभागृहामध्ये जाणीवपूर्वक नावं घेतो, रेकॉर्डवरती येऊ द्या. ज्या नेत्यानं जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही त्या नेत्याच्या पश्चात, आमच्या अजितदादांच्या पश्चात आज जाती रंग देण्याचं काम काही मंडळी करू पाहत आहेत. हे कशासाठी? आज आम्ही सुनित्रा वहिनींना उत्तराधिकारी म्हणून पाहत असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा पदभार स्वीकारला. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. आज त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणाने उभं राहिलो, दादांच्या परिवाराच्या मागे उभं राहिलो. आमची निष्ठा अजितदादाशी आहे, आमची निष्ठा सुनित्रा वहिनीशी आहे, पारदादाशी, जयदादाशी. मग ज्या वेळेला अशा कठीण प्रसंगामध्ये अनेक नेत्यांनी, अनेक समाजातल्या प्रमुख व्यक्तींनी जर पवार कुटुंबीय सुनित्रा वहिनीच्या मागे उभं राहत असेल तर दोष काय? मग अध्यक्ष महोदय, ह्या अशा चर्चा होत असताना महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळलं पाहिजे म्हणून माझं आव्हान आहे, या सदनामध्ये खुली चर्चा झाली पाहिजे. प्रश्न उत्तराचे आपण अनेक चर्चेमध्ये विषय घेत असतो, त्याच पद्धतीने प्रश्न उत्तर असतील किंवा समोरासमोर या चर्चेतून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देखील राज्याच्या जनतेला ही सत्यता सांगितली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये दादांवरती अनेकांचं प्रेम आहे, अनेकांची श्रद्धा आहे, आणि त्यातून मी देखील विनंती करतो की आज माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या गौंजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्टेडियम आहे, ते MCAच्या अतिरिक्त आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अतिरिक्त येत नाही, तर त्यांनाही सांगितलं असतं, परंतु MCAचे अध्यक्ष असतील किंवा त्या कमिटीचे प्रमुख असतील, त्यांनी या स्टेडियमला स्वर्गीय अजितदादांचं नाव द्यावं अशी देखील मागणी या निमित्तानं करतो. आणि उद्याच्या काळामध्ये दादांच्या घटनेच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशन संपण्याच्या अगोदर तपासामध्ये काय काय निष्पन्न झाले ही देखील माहिती सांगावी, एवढीच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे देखील करतो. अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभाग यावरती बोलत असताना माझा तळेगाव दाभाडे शहर हे देखील झपाट्याने वाढणारं शहर आहे. मी मान्य मंत्री महोदयांना देखील विनंती करतो की तळेगाव दाभाडे शहरातील आंध्रा धरणावरून आम्ही बंद पाईपलाईनद्वारे आम्हाला शहराला पाणी मिळावं याकरता देखील आपल्याकडे प्रस्ताव दिलेला आहे, आणि त्याचबरोबर पाणी आरक्षणाचा देखील प्रस्ताव दिलेला आहे. या दोन्ही प्रस्तावाला जर आपण तात्काळ मान्यता दिली तर तळेगाव दाभाडे या शहरातील जवळपास आज 80-90 हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांना एक चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळेल. मी मान्य कृषी मंत्री महोदय यांना देखील या निमित्तानं आवाहन करतो, विनंती करतो